मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार अनिता शंकर पवार उर्फ याटे मॅडम वार्ड क्रमांक 10 मधून मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। येत्या 2 तारखेला मतदान होईल तर प्रचंड बहुमताने मला विजयी करा। आणि का करा तर मला काय सांगायचं आहे की जनतेला मला एक नवीन संधी द्या, सेवेची संधी द्या। कारण अगोदरचे जे उमेदवार निवडून आलेले होते ते आपल्याला 5-5 वर्ष आपल्याला दिसत नाहीत नंतर, आणि आपल्या समस्या जशाच्या तशा राहतात। नाल्याच्या समस्या असो, महिलांच्या समस्या असो, लहान मुलाबाळांच्या समस्या असो, मॅडमनी प्राध्यापक डॉक्टर मीनाक्षीताई भवर मॅडमनी फक्त मला याच्यासाठीच ही संधी दिली आहे की मॅडम तुम्ही त्या वार्डातले आहात, आता 30 वर्ष झालं तुम्ही जनतेची सेवा करता, त्यांच्या समस्या तुम्हाला माहीत आहेत, महिलांच्या समस्या माहीत आहेत, तुमची लहान मुलं जी होती ती आता यंग झालेली आहेत, त्यांच्या रोजीरोटी, त्यांच्या नोकऱ्या, त्या किती सुशिक्षित बेकार मुलं आहेत, किंवा त्यांना काय आता कशासाठी कर्ज पाहिजे, किंवा त्यांच्या उद्योगधंद्यासाठी आपल्याला पुढं आणायचं आहे महिलांना, मुलींना, आणि त्याच्यासाठी तुम्ही फक्त माझं एक त्यांच्यापर्यंत जाणारं एक जरिया व्हा, साधन व्हा, आणि माझ्यापर्यंत तुम्ही त्यांच्या समस्या पोचवा। मी नक्कीच त्या पूर्ण करेन असं मॅडमचं पण वचन आहे, आणि माझंही आहे की आपल्या ह्या पारधी समाजाची जर गोष्ट घेतली, माझाच समाज आहे तो, मी त्यांच्यासाठी आत्तापर्यंत बघितलेलं आहे की अगोदरचे जे उमेदवार होते ते फक्त त्यांना सपोर्ट म्हणून त्यांचा वापर करून घेतात। आत्तापर्यंत त्यांनी कधीही त्यांच्यासाठी कोणतंही महत्त्वाचं कार्य केलेलं नाही। आता उदाहरणार्थ स्मशानभूमीची समस्या आहे, तिथं मी कित्येक वेळा मी गेल्यानंतर आमच्या रिलेटिव्हमधले नातलगामधले तिथं स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर पाहिलेलं आहे की मयत व्यक्तीला अक्षरशः उन्हात कानात आणि किंवा पावसात सुद्धा उघड्यावर ठेवावं लागतं। तिथं कोणत्याही सोयीसुविधा नाहीत, पाण्याची सोयीसुविधा नाही, कंपाऊंड वॉल नाही, आणि एकही तिथं असं ओळखू येत नाहीत की हे असे हे नाही तर हे केलेलं आहे, किंवा त्यांचे मृत व्यक्तीचं काही तिथं म्हणजे नावंसुद्धा लावलेले नाहीत ह्याच्यामुळं। आणि तिथल्या ज्या महिला आहेत त्यांना फक्त हे म्हणतात की आम्ही तुमच्यासाठी घरकुल करू, किंवा वंचित घटकासाठी आम्ही हे करू ते करू, पण त्यांच्यासाठी कोणीही काही करत नाही। आणखी बराच वर्ग तिथं अशिक्षित आहे, ते रोजीरोटीला लागलेले नाहीत, ते असंच म्हणजे त्यांचं उदरनिर्वाह हे त्यांच्या मागं फिरवतात फक्त मतदान काळामध्ये, आणि त्यांचा फायदा करून घेतात, पण प्रत्यक्षात पारधी समाजासाठी कोणीही काही केलेलं नाही। मला पारधी समाजाच्या विकासासाठी तिथं आत्तापर्यंत त्यांच्या स्मशानभूमीमध्ये रस्ते नाहीत, लाईट नाही, पाण्याची व्यवस्था नाही, किंवा तिथं सावलीसुद्धा नाही त्यांना बसण्यासाठी, आणि तिथल्या महिलांना शिक्षणापासून आत्तापर्यंत त्या खूप दूर आहेत। फक्त त्यांना काय वाटतं की आपण काही लहान मोठे उद्योग केले तर त्याच्यावर उदरनिर्वाह होईल, पण तसं नाही, त्या शिक्षणाच्या प्रवाहात अजिबात आलेल्या नाहीत। तिथल्या महिला किंवा मुली कुठल्याही क्षेत्रामध्ये नोकरीला आणखीपर्यंत आत्तापर्यंत लागलेल्या नाहीत। तिथल्या घराची जर अवस्था बघितली, नाले बघितले, तिथले रस्ते बघितले, तर अक्षरशः तिथं खूप घाणीचं साम्राज्य आहे, आणि तिथं अगोदरचे उमेदवार तिथं निवडून येऊन पण काही त्यांच्यासाठी केलेलं नाही। हे झालं पारधी समाजासाठी, पण आपल्या दत्तनगर भागामध्ये सुद्धा रस्त्यावर कचरा जर काढलात, नाल्या काढल्या, एक महिना रस्त्यावर कचरा राहतो आणि तो परत नाल्यात जातो, पण तिथलं ते उचलून घेऊन जात नाही, आणि 1.5-1.5, 2-2 वर्ष तिथं कसलीही नाली स्वच्छ होत नाही, आणि त्याच्यामुळं मच्छर होतात, लोकांना त्यांचा त्रास होतो, आणि तिथल्या आरोग्यातला धोका आहे। आणि ते झालं, परत तिकडं कुठल्याही भागामध्ये आमच्या दत्तनगरमध्ये अंगणवाडीची सोय नाही, शिक्षण क्षेत्रामध्ये महिलांना आणायचं म्हणलं किंवा बचत गटाच्या माध्यमातून आणायचं म्हणलं तर तेही कार्य मी करणार आहे। आणि सक्षम महिला कसे होतील किंवा त्यांची सुरक्षा कशी होईल, आणि मुली ज्या शाळेला जाणाऱ्या आहेत त्यांना कसं सुरक्षित करता येईल, कॅमेरे कसे बसवता येतील, आणि मुलांना सुद्धा नोकऱ्या जास्तीत जास्त मिळाल्या पाहिजेत, ती मुलंसुद्धा सक्षम झाली पाहिजे जास्तीत जास्त, असं मॅडमच्या माध्यमातून मी करणार आहे। आणि माझ्या डॉक्टर प्राध्यापक मीनाक्षीताई भवर मॅडम यांनी तर सगळ्यात श्रेष्ठ व्यक्तिमत्व आहेत त्या, आणि आज त्या प्रचंड बहुमताने निवडून आल्याच पाहिजे। येणाऱ्या 2 तारखेला आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करा, आणि त्यांना सेवेची एक संधी द्या, एवढंच माझं सांगणं आहे। माझं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस।